अजित पवारांचे पुत्र जय पवारांचं लग्न आहे आणि याच लग्नाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे जाणार नसल्याची माहिती मिळते। दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नसल्याचं कळतंय। तर दुसरीकडे जय अजित पवार यांच्या विवाह सोहळ्यात काका श्रीनिवास पवार सुद्धा जाण्याची शक्यता कमी आहे। अजित पवार काही दिवस आधी मुंबईमध्ये युगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते आणि त्यामुळेच श्रीनिवास पवार हे जय अजित पवार यांच्या बहरीन इथे होत असलेल्या विवाह सोहळ्याला जाणार नाहीत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देविदास राखोंडे यांच्याकडून। देविदास, अत्यंत महत्त्वपूर्ण असा या पवार कुटुंबातला हा लग्न सोहळा आहे, मात्र त्याच सोहळ्याला पवार कुटुंबातलं कोणी उपस्थित राहणार नाहीये। नेमकं काय या मागची कारणं आहेत? दीपाली, आपण बघितलं की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या, तेव्हापासून पवार कुटुंबातील या ज्येष्ठ नेत्यांनी नेहमी सांगितलं की कुटुंब म्हणून आम्ही पवार एकच आहोत, मात्र राजकीय दृष्ट्या आमचे मतभेद आहेत आणि राजकीय दृष्ट्या आमचे विचार वेगळे। आता आपण जर बघितलं तर पवार कुटुंब हे कौटुंबिक दृष्ट्या एक असल्याचं आपल्याला 30 नोव्हेंबरला पाहायला मिळालं, कारण पवार कुटुंबातील युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा 30 नोव्हेंबरला मुंबईमध्ये पार पडला, मात्र त्या ठिकाणीही प्रचारात व्यस्त असलेले अजित पवार लग्न सोहळ्याला अनुपस्थित होते आणि यामुळेच कुठेतरी आज पवार कुटुंबात भाऊबंदकी आडवी आली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। त्याचं कारण असं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा म्हणजे जय पवार यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये पार पडतोय, मात्र या विवाह सोहळ्याला त्यांचे सख्खे बंधू म्हणजे जय पवार यांचे सख्खे चुलते श्रीनिवास पवार हे उपस्थित राहणार नाहीत अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आपल्याकडे। कारण अजित पवार त्यांच्या मुलाच्या म्हणजे युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते आणि याचीच मनात कुठेतरी सल असावी आणि यामुळं श्रीनिवास पवार यांनी हा निर्णय घेतला असावा असं देखील सांगितलं जातं। दुसरीकडे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार याचसोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील जय पवार यांच्या या बहरीनमधील विवाह सोहळ्याला जाणार नाहीत। स्वतः सुप्रिया सुळे यांनी NDTV मराठीला ही बातमी दिलेली आहे, माहिती दिलेली आहे की दिल्लीमध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या निमित्तानं आम्ही दोघेही शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही दिल्लीमध्ये आहेत, अडकलेले आहेत। आज आणि उद्या सुप्रिया सुळे यांना बिल मांडायचं आहे आणि यामुळं या विवाह सोहळ्याला आम्ही जाणार नाहोत। रेवती सुळे जी सुप्रिया सुळे यांची मुलगी आहे ती मात्र या विवाह सोहळ्याला जाणार असल्याचं स्वतः सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे। एकूणच आपण बघितलं तर या वर्षाच्या अखेरीस आपण म्हणू पवार कुटुंबात दोन विवाह सोहळे पार पडतात। एक विवाह सोहळा 30 नोव्हेंबर रोजी पार पडलाय, त्या विवाह सोहळ्यामध्ये पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। केवळ अपवाद त्याला होता तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा। मात्र अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, त्यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार हे देखील या विवाह सोहळ्यात सहभागी झालेले होते। मात्र जय पवारांचा जो उद्या बहरीनमध्ये विवाह सोहळा पार पडतोय त्या विवाह सोहळ्याला शरद पवार उपस्थित नसतील, याचबरोबर सुप्रिया सुळे देखील उपस्थित नसतील, शिवाय अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे देखील उपस्थित नसणार आहेत। कुठेतरी यामध्ये भाऊबंदकी आडवी येते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। दीपाली, निश्चितच देविदास, त्यामुळे या संदर्भात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। धन्यवाद देविदास या सविस्तर माहितीसाठी।